बिहार सार्वत्रिक निवडणुकीचं चित्र आता जवळपास स्पष्ट होतं आहे। या ठिकाणी एनडीएनं मोठी मुसंडी मारल्याचं चित्र आहे ते बघायला मिळतं आहे। आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आहेत। सर, काय सांगाल? खरं तर एनडीएची पुन्हा एकदा मोठी मुसंडी बघायला मिळते। खरं आहे, एनडीएनं आत्तापर्यंतच्या ज्या फेऱ्या झाल्या त्या फेऱ्यांच्या मधले कल बघता एनडीएनं मोठी मुसंडी मारलेली आहे। म्हणजे एक्झिट पोलचे अंदाजसुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन खूप मोठं यश एनडीएला मिळताना दिसतंय। अर्थात शेवटपर्यंत हे जे अंतर आहे टिकून राहील याच्याबद्दल मला शंका आहे, कारण जवळजवळ 25 ते 30 फेऱ्या आहेत आणि त्यातमधल्या अवघ्या 3 ते 4 फेऱ्या झालेल्या आहेत। पण तरीसुद्धा साधारण यातले बरेचसे कल कायम राहतात। म्हणजे निकाल काय बदलणार नाही, एनडीएची सत्ता स्थापन होणार, एनडीए सत्तेवर राहणार हे निश्चित आहे। फक्त अंतर जे आत्ता दिसतंय किंवा आरजेडीला अगदी 35-40च्या दरम्यान जागा किंवा महागठबंधनला एक 43 जागा, तर ते तेवढ्या कमी जागा राहणार नाहीत, त्यांच्या काही जागा वाढतील। आता ज्या एनडीएच्या जेडीयूच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या जागा दिसतात त्याच जागा काही कमी होतील, पण त्यांचं सत्तेवर येणं जवळपास निश्चित झालेलं आहे असं मला वाटतं। जागांची तफावत महाराष्ट्राप्रमाणेच दिसते आणि तिथे देखील भाजप मोठा पक्ष म्हणून समोर येतो। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं म्हणजे अगदी जसाच्या तसा निकाल बिहारमध्ये येताना दिसतोय। त्याचं अर्थात याच्या संदर्भातले आरोप प्रत्यारोप, त्याच्या संदर्भातली वस्तुस्थिती, त्याच्या संदर्भातल्या निवडणूक आयोगाची भूमिका, जे SIR राबवलं त्याची प्रक्रिया आणि एकूण मतदार या संदर्भातली चर्चा भविष्यात निश्चित होत राहणार आहे। कारण पुन्हा हे यश एनडीएला अनपेक्षित असं आहे, एनडीएला सुद्धा हे यश अपेक्षित नव्हतं। अर्थात आता ते सांगतील किंवा हे स्वाभाविक आहे असं म्हणणं की हे यश हे ज्या पद्धतीनं महिला केंद्रित राजकारण तिथं एनडीएनं आणि नितीश कुमार यांनी केलं त्याचं यश आहे। कारण सुरुवातीपासून महिलांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा नितीश कुमार यांना आहेच, कारण नितीश कुमार यांच्या पाठीमागं बिहारमधले जे जातीपातीचं राजकारण आहे त्या जातीपातीच्या राजकारणात नेत्याच्या पाठीमागे एक मोठी जात असावी लागते। नितीश कुमार यांची ज्या जातीच्या आहेत त्या जातीचं फारसं मोठं पाठबळ तिथं निवडून येण्यापुरतं निवडणुकीच्या राजकारणाला पूरक असं पाठबळ नितीश कुमार यांच्याकडे नाही। पण त्यांनी महादलित आणि अतिपिछडा वगैरे हे जे काही वेगळे वर्ग एकत्रित केलेले आहेत, वेगळे घटक, आणि त्यांचे एक मोठ बांधलेले आहे आणि त्यामध्ये महिला मतदार हा नितीश कुमार यांनी आपला मोठा पाठीराखा राहील याची काळजी घेतलेली आहे। मग त्यासाठीचा पहिला त्यांचा जो दारूबंदीचा निर्णय होता, त्या दारूबंदीच्या निर्णयांच्यामुळं तिथला बिहारमधल्या महिला नितीश कुमार यांच्या पाठीमागे आहेत। आणि आत्ता निवडणुकीच्या तोंडावर ज्या पद्धतीनं 1 कोटी महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये टाकण्यात आले आहेत आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी यांनी एकदा 75 लाख महिलांच्या खात्यावर टाकले आणि दुसऱ्या टप्प्यात नितीश कुमार यांनी 25 लाख महिलांच्या खात्यावर 10,000 टाकले। तर हा जो महिला मतदार आहे हा महिला मतदार तिथं निर्णायक ठरताना दिसतोय। आत्ताच्या मतदानाचं आणि एकूण टक्केवारीचं विश्लेषण करताना आपल्याला या गोष्टी समोर ठेवून असं म्हणता येतं। आणि त्याचमुळे एनडीएला सुद्धा अपेक्षित नसलेलं मोठ्या प्रमाणावर, म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा असं अपेक्षित नव्हतं ना 234 जागा येतील युतीला, असं महायुतीच्या नेत्यांना सुद्धा वाटत नव्हतं, तसंच आता घडताना दिसते। अर्थात त्यातले जे आत्ता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात त्या संदर्भातले वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे, अभ्यास सुरू आहे, बिहारमध्ये तशा पद्धतीनं नंतरच्या काळात काही चर्चेला सुरुवात होईल असं मला वाटतं। एनडीएसाठी देखील जशा पद्धतीनं हा निकाल अनपेक्षित आहे, लाडकी बहीण योजनेची पुनरावृत्ती म्हणायची बरोबर आहे। महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेची पुनरावृत्ती तिथंसुद्धा झालेली आहे। बिहारमध्ये ज्या पद्धतीनं महिला केंद्रीय राजकारण केलं, महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठवण्यात आले, त्याचं हे प्रतिबिंब या निकालात दिसतं। खरं तर एनडीएनं नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केलेलं होतं, मात्र असं असताना देखील भाजप मोठा पक्ष म्हणून समोर येतोय। कुठंतरी मग नरेंद्र मोदी यांच्याकडून बघून हे मतदान झालं म्हणायचं की मग नितीश कुमार यांची? नाही, असं म्हणता येत नाही। त्याचं कारण असं, गेल्या वेळीसुद्धा भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष होता आणि नितीश कुमार यांच्या पक्षाला 48 जागा मिळाल्या, खूप कमी जागा मिळाल्या। अर्थात त्यावेळी चिराग पासवान स्वतंत्र लढले होते आणि त्यांनी नितीश कुमार यांच्या विरोधात सगळे उमेदवार उभे केलेले होते, ही गोष्ट खरं आहे। आतासुद्धा कोणता पक्ष मोठा होईल म्हणजे हे पूर्ण मतमोजणीनंतर स्पष्ट होईल। आत्ता जे कल आहेत त्या 4-2 जागा कमी जास्त होत आहेत, त्यामुळं हे मतदान, बिहारमधलं मतदान हे नितीश कुमार यांच्याकडं बघूनच झालेलं आहे। नितीश कुमार मुख्यमंत्री होते, नितीश कुमार यांची प्रतिमा होती,
ते राज्य ताब्यात घेण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद लावली होती. तिथं भारतीय जनता पक्षाचं सगळं मंत्रिमंडळ, भारतीय जनता पक्षाचे देशातले सगळे मुख्यमंत्री अशी प्रचंड मोठी फौज प्रचारात उतरलेली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ताकद लावलेलीच होती. त्याचं कारण असं की आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचा एक सल असा आहे की आपल्याला बिहारमध्ये अजून स्वबळावर किंवा प्रमुख पक्ष म्हणून सत्ता मिळालेली नाही. आतासुद्धा तो पक्ष मोठा असला तरी त्यांना आधार नितीश कुमार यांचाच आहे. नितीश कुमार यांचा आधार सोडून भारतीय जनता पक्षाला राजकारण करता येत नाही. ही आत्ताची सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि यानंतरची सुद्धा वस्तुस्थिती असेल असं मला वाटतं. पण नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भारतीय जनता पक्षानं बिहारमध्ये ताकद लावली आहे. कारण आत्ता नितीश कुमार यांची अवस्था बघता, वय बघता, नजीकच्या टप्प्यात तिथं त्यांचा पक्ष किंवा त्यांचा जो मतदार आहे तो आपल्याकडे ओढून तिथं भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनं उभा राहण्याच्या दृष्टीनं त्यांचे भविष्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत, नियोजन सुरू आहे. एकूणच जर आपण बघितलं तर दुसऱ्या बाजूला महागठबंधन ज्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून समोर आणलं होतं तेच पिछाडीवर दिसत आहे. बरोबर म्हणजे परंपरा. चौथ्या फेरीमध्ये तेजस्वी यादव हे 3000 मतांनी पिछाडीवर दिसत आहेत. पण 30 फेऱ्यांच्या मधली ही चौथी फेरी आहे. त्यामुळं त्या संदर्भात आत्ता आपण निकाल म्हणता येत नाही. आपण वाराणसीत लोकसभेत नरेंद्र मोदीसुद्धा पहिल्या दोन फेऱ्यात पिछाडीवर होते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, तो जो मतदारसंघ आहे तो लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तरीसुद्धा 2010च्या निवडणुकीत त्या ठिकाणी आता जे सतीश कुमार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि चौथ्या फेरीत ते तिसऱ्या चौथ्या फेरीत ते तेजस्वी यादव यांच्या पुढे गेले. त्यांनी 2010मध्ये तर राबडी देवी यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळं ते अगदी कुणी नौके आहेत किंवा ते आश्चर्यकारक आहे असं नाही. कदाचित तिथं राघोपूरमध्ये यादव कुटुंबाच्या म्हणजे लालू प्रसाद यादव कुटुंबाच्या विरोधातल्या अँटी इन्कम्बन्सचे असू शकते. म्हणजे तसं काही घडलं तरी आश्चर्य वाटायला नको. पण अर्थात तो फार मोठा धक्का असेल NDAसाठी, राष्ट्रीय जनता दलासाठी. पण अजून तिथं फेऱ्या बऱ्याच आहेत, त्यामुळे आपल्याला वाट बघावी लागेल. काँग्रेसला देखील फारशी पसंती मिळालेली दिसत नाही. राहुल गांधी स्वतः प्रचारासाठी उतरलेले होते तरीसुद्धा एकूण तिथं आघाडीचीच महागठबंधनचीच अवस्था वाईट दिसते आता. मग त्यात काँग्रेससुद्धा आली. म्हणजे जी अवस्था वाईट परिस्थिती राष्ट्रीय जनता दलात झाले आहे त्याच प्रमाणात काँग्रेसची झाले आहे. काँग्रेसच्या दृष्टीनं वाईट असं तिथं होतं की काँग्रेस राहुल गांधी प्रचारात उतरले होते. पण ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या एक त्वेषानं उतरले होते, ज्या प्रचंड प्रमाणात काम करत होते, तेवढ्या क्षमतेनं ते काँग्रेस तिथं उतरलेली दिसत नव्हती. तिथं सूत्र सगळी प्रचाराचं धुरा सगळं नेतृत्व तेजस्वी यादव यांच्याकडे होतं. आणि काँग्रेसच्या दृष्टीनं काँग्रेसचं एक सुधारत अशासाठी नाही की तिथली चर्चा अशी होती की ज्या 63 जागा काँग्रेसनं लढवल्यात तर त्यातले निम्मी तिकीटं काँग्रेसने विकलेली होती. म्हणजे अटीतटीच्या लढाईतसुद्धा काँग्रेस ताकदीनं उतरत नाही. तिथंसुद्धा त्यांचा धंदेवाईकपणा येतो. म्हणजे तिथली उघड चर्चा पटण्यातली बिहारमधली होती की काँग्रेसनं निम्म्याहून अधिक तिकीटं विकलेले आहेत. म्हणजे निवडून येण्याची क्षमता नसलेल्या लोकांना पैसे घेऊन तिकीटं दिलेले आहेत. त्यामुळे असं जर झालं असेल तर यापेक्षा वेगळी काही अवस्था होऊ शकत नाही काँग्रेसची. असं जर प्रत्येक निवडणुकात होत असेल तर मग काँग्रेसचं भविष्य काय दिसतं? काँग्रेसचं भविष्य ठीक आहे. राहुल गांधी ज्या पद्धतीनं काम करतायत, जे वेगळे मुद्दे घेऊन चालले आहेत, त्याला उशीर होईल, पण वेळ लागेल, पण त्याला यश निश्चित मिळेल. पण त्यांना आता असं कसं होतं, या निवडणुकांच्यामध्ये त्यांना जशी भारतीय जनता पक्षाची एक यंत्रणा आहे तशी यंत्रणा उभी करायला पाहिजे. सक्षम निवडणुका लढवण्यासाठीची, निवडणुका जिंकण्यासाठीची यंत्रणा उभी करावी लागेल. म्हणजे तुम्हाला केवळ लोकांचे मुद्दे घेऊन जाण्यापेक्षा या यंत्रणेकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. मग त्या उमेदवार निवडीपासून, प्रचाराची रणनीती ठरवण्यापर्यंत अनेक पातळ्यांच्यावर काँग्रेसला काम करावं लागेल. मायक्रो लेवलला काम करावं लागेल. आत्ताचं काम हे मायक्रो लेवलचं काँग्रेसचं काम होत नाही. त्यामुळे हे जे फटके बसत आहेत ते मला वाटतं त्यामुळे बसत आहेत. आता जो ट्रेंड सुरू आहे तो कायम राहील आणि काय वाटतंय तुम्हाला? नाही, सत्ता NDAची येईल. सत्ता तिथं नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाची येईल. यात काही आता बदल होण्याची शक्यता नाही. पण आता जे अंतर आहे दोन्ही महागठबंधन आणि NDA, ते अंतर थोडंसं कमी होईल असं मला वाटतं. पाहिला पण ज्या पद्धतीचे कल आता जवळपास स्पष्ट होत आहेत ते पाहता बिहारमध्ये NDAची सत्ता येणार हे आता जवळपास स्पष्ट आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महागठबंधनच्या जागा देखील पुढच्या काही फेऱ्यांमध्ये वाढतील असा एक अंदाज या निमित्तानं विजय चोरमारे सरांनी व्यक्त केल्याचं बघायला मिळत आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.